पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं। एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही। इतर खाद्यपदार्थांमध्ये देखील भेसळ नाही। नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय। निदा खानला जेल की बेल याकडे लक्ष। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। जालन्याच्या अंबडमध्ये सोने तारण कर्ज घोटाळा। बँकेत बनावट सोनं ठेवून कोट्यवधींची फसवणूक। कर्जदारांचं खरं सोनं गायब। तिघांना अटक। कर्जदारांचा संताप। भोर नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या। जनावरांच्या गोठ्यात नेऊन वयोवृद्धानं केली हत्या। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। संतप्त नागरिकांचा पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको। आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या स्वगणनेनं राज्यातील जनगणनेला सुरुवात। जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं राज्यपालांचं आवाहन। पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मे महिन्यात मोठी घट। उष्णतेमुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा 50% खाली। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड। येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता। उष्णतेचा कहर। नाशिकच्या अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान। तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नवी मुंबई विमानतळावरून या आठवड्यापासून 46 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा। देशातील प्रमुख शहरांमध्ये 30 नवीन देशांतर्गत मार्गांचाही विस्तार। उल्हासनगरमधील वाढती गुन्हेगारी थांबेना। नेताजी चौक परिसरात 21 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला। चाकू पोटातच अडकला। जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाची मदतीसाठी याचना। नवी मुंबईमध्ये एसटी बस चालकावर हल्ला। गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांचा बस चालकावर हल्ला। खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज पुन्हा मतदान। फेर मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। जबलपूरमधील क्रूज अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर। पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांना लाईफ जॅकेट दिलं। सुरक्षितेबाबतचा मोठा निष्काळजीपणा उघड। व्यावसायिक गॅस दरवाढीवरून राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल। गॅस दरवाढ हे इलेक्शन बिल। सर्वसामान्यांच्या हाल अपेष्टांबद्दल भाजपला वाटणारी कळकळ ही केवळ निवडणुकीपुरती। राहुल गांधी यांचा टोला। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। युद्ध टाळण्यासाठी हालचालींना वेग। मात्र इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणकडे आता सैन्यच उरलं नसून इराणच्या अटी मान्य नाहीत असं ट्रम्प यांचं स्पष्टीकरण। युरोपीय संघाकडून व्यापार कराराचं उल्लंघन। अमेरिकेकडून आयात शुल्कात 25% वाढीची घोषणा। ट्रम्प यांच्याकडून दरवाढीची घोषणा। युरोपीय संघ व्यापार कराराचं पालन करत नसल्याचा ठप्पा। Thank you.